नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा आणि सूर्या बोलत असतात. तर सूर्या म्हणते की हे लेटर कसं काय आलंय? तेजूने राजीनामा दिलाय. माझा तर विश्वासच बसत नाही. तुळजाचं असं म्हणणं असतं की तेजू कसं काय राजीनामा देईल? सूर्याला पण तेच वाटत असतं. सूर्या पण म्हणत असतो कारण तेजूचं ते स्वप्न होतं. तेजूला लहान मुलांना तिथे शिकवायला आवडायचं म्हणून तिने ही नोकरी जॉईन केलेली होती. पण अचानक तेजूने राजीनामा का दिलेला आहे? हा प्रश्न या दोघांनाही पडलेला असतो. दोघंही विचार करत असतात असं अचानक काय झालेलं आहे म्हणून हे एवढं मोठं संकट तेजूवरती कोसळलेलं आहे. तेजूला राजीनामा द्यावा लागत आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तेजूला म्हणतो की आपण जायचं का? सूर्या तुळजाला म्हणतो की आपण जायचं का? तेव्हा मात्र इकडे तेजू आलेली असते शालन आणि मालनकडे किचनमध्ये. त्यांना म्हणू लागते की आत्या, मला ही नोकरी करायची आहे, मला ही नोकरी नाही सोडायची असं ती म्हणत असते. तेव्हा शालन म्हणते की आता काय करायचं? मालन म्हणते की बघूया आपण. मग इकडे तेजू म्हणते की डॅडींशी बोलून बघायचं का? कारण यांचंही दोघींचं शत्रूच्या पुढे काहीच चालत नसतं. त्यामुळं या दोघीही विचार करू लागलेल्या असतात कारण प्रश्न पडत असतो. काही करून आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये विचार करावा लागणार आहे. कारण शत्रूने तर राजीनामा दिलेला आहे, दय लावलेला आहे हे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तेजू सांगत असते की त्यांनी माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतलेल्या आहेत आणि मग राजीनामा नेऊन शाळेत दिलेला आहे. शालन आणि मालनला खूप वाईट वाटत असतं. त्या म्हणत असतात की आता नक्कीच काहीतरी आपल्याला केलं पाहिजे कारण आता गप्प बसून काही उपयोग होणार नाही. काही ना काही हालचाल करावीच लागणार आहे तरच या सगळ्यावरती मार्ग काढता येईल असं या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. त्यासाठी या दोघीजणी विचार करत असतात. तेव्हा तेजू म्हणू लागते की आपण डॅडींना सांगूया का? डॅडी ऐकतील का? आता तेजू असं म्हणत चहाचा कप घेऊन डॅडींच्या रूममध्ये येते. त्याचवेळी पाठीमागून शालन आणि मालन आलेले असतात आणि मग सगळ्याजणी बोलू लागतात. तेव्हा डॅडी म्हणतात की एकदम आलाय सगळ्याजणी? नाही, मला कळलं नाही गेलं, मोर्चा वगैरे घेऊन आला नाही ना? त्यावेळेस तेजू म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा डॅडी म्हणतात हां बोला सुनबाई, काय झालं? तेव्हा तेजू सांगते की मला ही नोकरी करायची आहे. मला मुलांना शिकवायला आवडतं. लहान लहान मुलांमध्ये त्यांना शिकवणं हे मला भारी वाटतं म्हणून मला ही नोकरी करायची आहे डॅडी. तेव्हा डॅडी म्हणतात की हो बरोबर आहे सुनबाई, पण मला सांगा एकदा बंदुकीतनं गोळी बाहेर पडली तर ती परत बंदुकीत घेता येते का? मग मला सांगा, तुम्ही हे राजीनामा द्यायच्या आधी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं ना. तुम्ही आत्ता बोलताय कारण तुम्ही हा विचार आधी करायला पाहिजे होता. तुम्ही का केला नाही आधी विचार हा? असं डॅडी बोलायला सुरुवात करतात. तेजूला मात्र खूपच काळजी वाटत असते. हे सगळं इतकं विचित्र पद्धतीनं घडत असतं ही गोष्ट तेजूला कळतच नसते. डॅडी म्हणतात की अहो पण आता मला सांगा, तुम्ही राजीनामा दिलेला आहे, सगळं झालेलं आहे आणि आता मग मी काय बोलणार आहे सांगा बरं? आणि मी कोणाला बोलू, काय बोलू? कारण तुमच्या नवऱ्याने सांगितलं आहे ना तुम्हाला राजीनाम्याचं. मग मी काय करू नक्की? असं ते बोलत असतात. शालन मालन तिथं असतात. त्या दोघीही समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात, त्याही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण डॅडींना मात्र काहीच ऐकायचं नसतं. डॅडींचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही आता ते शक्य नाही. तेव्हा शत्रू तिथे येतो आणि शत्रूला डॅडी सांगू लागतात की तुमच्या बायकोला नोकरी करायची आहे. हे ऐकल्यानंतर डॅडींनी सांगितल्यामुळं शत्रूला राग आलेला असतो आणि शत्रू लगेचच तिथे तेजूचा हात पिरगळायला सुरुवात करतो आणि तेजूला तिथे त्रास देऊ लागतो. तो म्हणतो अजूनही तुझं ते भूत उतरलं नाही आहे का? म्हणजे किती वेळा समजवायचं आहे, किती वेळा सांगायचं आहे, ही पुन्हा असली नाटकं चालणार नाहीत. अशा पद्धतीनं तो बोलत असतो आणि तिला धमकावत असतो. परंतु शालन मालन तिथं असतात. त्या दोघीजणी म्हणत असतात की काय चाललं शत्रू, अशा पद्धतीनं नको वागूस तू. परंतु डॅडी म्हणू लागतात की हे बघा कसं आहे माहिती आहे का चिरंजीव, तुमची बायको आहे ना लय नाजूक आहे, तिला ना जरा जपून हाताळा, तिला समजून सांगा तुम्ही. तेवढ्याच छत्री काका तिथे येतो आणि तो म्हणत असतो की तुळजा बेबी आणि सूर्या आला आहे. तेव्हा तेजूला बरं वाटतं. परंतु डॅडी सांगतात की हे बघा आता ते आलेले आहेत म्हणजे त्यांच्यापर्यंत ही राजीनाम्याची बातमी गेली असणार आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही एकदा विचार करा नक्की काय होणार आहे ते आणि त्यानंतर आपल्याला ठरवावं लागणार आहे असं डॅडी बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे चिरंजीवासनी सांगतात की सुनबाईंची चांगली रंगीत तालीम घ्या आणि त्यानंतरच त्यांना घेऊन बाहेर या, त्याशिवाय त्यांना घेऊन बाहेर येऊ नका असं डॅडी सांगत आहेत.
आणि त्यानंतरच त्यांना आणायचं आहे एवढं ठणकावून डॅडींनी सांगितलेलं असतं. आणि इकडे खरं तर तेजूला खूपच वाईट वाटत असतं. तुळजा आलेली असते आणि सूर्याही असतो. तुळजा म्हणत असते की सूर्या, तुला नाही माहिती हे सगळं कशा पद्धतीनं चाललेलं आहे. कारण मला राहून राहून असं वाटतंय की आपली तेजू आहे ना, ती संकटात आहे. तिनं कसं शक्य आहे स्वतःहून राजीनामा देणं. तेवढ्यात डॅडी बाहेर येतात आणि डॅडी म्हणू लागतात की काय झालं, म्हणजे जावई बापू तुम्ही तर रोज रोजच येता इकडं. तर तुळजा म्हणते की मला तेजूशी बोलायचं आहे. त्याचबरोबर डॅडी म्हणतात की काय बोलायचं आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही आमच्या सुनबाईंना तुमच्या घरी घेऊनच जा. तुमचं बोलणं वगैरे सगळं झालं ना, मग घेऊन पाठवून या. कसं आहे माहिती आहे का, रोज तुम्ही उठकी सूट येता, तुम्हाला बोलायचं असतं. परंतु मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही सुनबाईंना घेऊन जावा आणि तिकडं नेऊन काय बोलायचं आहे ते बोला. असं बोलल्यानंतर इकडे सगळेजण पाहतच आहेत. डॅडी मुद्दामून हे सगळं बोलत आहेत हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि डॅडींचं हे जे वागणं बोलणं आहे ते चुकीच्या पद्धतीनं आहे हे मात्र तेजूला चांगलंच लक्षात आलेलं असतं. तेजू म्हणत असे की हे लेटर हे दाखवायचं होतं. तेव्हा डॅडी म्हणतात की कशाचं लेटर आहे. तेव्हा तुळजा सांगू लागते की हे तेजूच्या तिकडे रिझाईन केलेलं आहे, तिनं नोकरी सोडलेली आहे त्याचं ते लेटर आहे. परंतु डॅडींना तिथं कोणाचीच काळजी वाटत नसते, कोणाची दयामाया येत नसते. म्हणून तर ते अशा इतक्या विचित्र आणि विक्षिप्त पद्धतीनं वागत असतात. आणि आता त्यांचं असं म्हणणं असतं की आता आमचं काय नाही, सुनबाई सांगतील तुम्हाला सगळं काय आहे ते. असं म्हणत डॅडी सुनबाईंना बोलवायला सांगतात. तेव्हा इकडे तुळजा म्हणते तिने तुम्हाला लपवलेलं असणार आहे आणि तुम्ही जे आरोप करताय ना तिच्यावर, तिने तुम्हाला फसवलं. तिने काहीही फसवलेलं नाही, हे सगळं खोटं आहे. कारण या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात, असं तुळजा स्पष्टपणे सांगत असते. त्याचवेळी तेजू तिथं असते. तेजूला तुळजा हाका मारत असते आणि त्यानंतर तेजूला ती म्हणते की तेजू, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आत्ताच्या आत्ता बाहेर आहे. आता तेजू बाहेर आल्यावर काय सांगेल हा प्रश्न पडलेला असतो. तेजूचं एक मन म्हणतं की जा आत्ताच्या आत्ता वहिनीला आणि दादाला सगळं खरं सांग आणि कायमची सुटका करून घे या घरातून तुझी. कारण अजूनही एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे की काही झालं तरी तुझ्या भावाच्या समोर तू सांगायचं नाही, हे तिकडे तेजूला धमकवलेलं असतं. तेजूचं एक मन म्हणतं की सांग सगळं सूर्या दादाला आणि तुळजा वहिनीला, कळू दे त्यांना, तरच तुझी हातून सुटका होणार आहे. एक मन तेजूचं असं सांगत आहे. तर दुसरं मन म्हणत आहे की नाही, असं तू नाही करू शकत, याच्यामुळं तुझ्या दादाला त्रास होणार आहे. तेवढ्यातच शत्रू पण तिथं आलेला असतो आणि शत्रू म्हणत असतो, ठरलं आहे ना, आम्ही काय सांगितलं ते लक्षात आहे ना, ते सगळं सांगायचं आहे, नाहीतर काय होणार आहे माहिती आहे ना तुम्हाला. तुळजा मात्र खूपच घाबरलेली असते. तुळजा म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आत्ता विचार केलाच पाहिजे. आणि तुळजा खूपच तिथे टेन्शनमध्ये असते आणि तिला म्हणायचं असतं की तेजूला आत्ताच्या आत्ता मला भेटायचं आहे. आणि तेजूला ती हाका मारू लागते. शालन आणि मालन तिथं असतात. डॅडी म्हणत असतात की काय झालं. तेव्हा तेजू आल्या तुळजा तिला विचारते, मला सांग तू नोकरी का सोडलेली आहे, तू नोकरीचा राजीनामा का दिलेला आहेस, असं तेजूला ती विचारू लागते. तेजू म्हणते कसं आहे माहिती आहे का, मला ना नोकरी करायची नव्हती, असंच थोडं आहे की स्वप्न होतं माझं. लहान असताना मला शेती करायची होती, त्यानंतर डॉक्टर व्हायचं होतं. आणि अगदी कॉलेजला असताना शेवटी माझ्या लक्षात आलं की आपण शिक्षक व्हावं आणि म्हणून मी शिक्षक झाले, असं ती बोलत असते. तुळजा म्हणत असते की हे बघ तेजू, मला सगळं माहिती आहे तू कुठल्या परिस्थितीतून जाते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही तू खोटं वागू नकोस, तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे. तेव्हा डॅडी म्हणतात, बघितलं ना सूर्या, बघितलं ना, तुझा विश्वास नाही आमच्यावरती, सरळ तू निघून आला आणि इकडं आमच्यावर आरोप करायला लागलेला आहे. पण शालन आणि मालन दोघींनाही कळलेलं असतं की याच्या मागं काय गुपित आहे ते. आणि मग डॅडींच्या पाय धरून सूर्या माफी मागत असतो. तो म्हणत असतो की डॅडी माफ करा, तुळजाचा गैरसमज झालेला आहे, आम्ही असं यायला नको होतं. तेव्हा तुळजा पाहत असते. तेव्हा डॅडी म्हणतात की कसं आहे, आमचं रक्ताचं नातं असून ते आम्हाला ओळखू शकलेलं नाही, पण तुम्ही आम्हाला जावई बापू चांगलं ओळखत आहात. कितीही झालं तरीही तुम्ही आमच्यासाठी काय आहात असं ते बोलत असतात. आणि मुद्दामूनच इकडे तुळजाला टोमणा मारत असतात. कारण तुळजाने हे सगळं जे काय केलेलं आहे ते खूपच विचारपूर्वक केलेलं असतं. परंतु इथेही तुळजाचा प्लॅन फ्लॉप होतो. तेजू मात्र शांतपणे उभी असते. तेजूला कळतच नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि तेजू इथे किचनमध्ये आलेली असते. आता सूर्या आणि तुळजा माफी मागून निघून जातात. तेजू किचनमध्ये आलेली असते आणि त्याच वेळी तिथं आलेला असतो तो म्हणजे एक शत्रू आलेला असतो आणि म्हणतो, बायको कसलं भारी बोललीस ना, कारण तुला नोकरी करायची नाही, तुला गृहिणी व्हायचं आहे. गृहिणी म्हणजे पण साधं काम नाही. आत्यानं किती केलंय, आता मला त्यांना आराम द्यायचा आहे, डॅडींचं यांचं बघायचं आहे, आमचा संसार बोलू द्यायचा आहे. खरंच भारी बोललात तुम्ही हो.
मॅडम असं म्हणत तो जवळ आलेला असतो आणि त्यानंतर जाताना तो तेजूला म्हणतो की ये लवकर, तुझ्यावर ना मला प्रेमाचा वर्षाव करायचा आहे असं म्हणत तो वरती रूममध्ये निघून जातो. आणि इकडे त्या विचारांनीच तेजूला चक्कर येऊ लागते, कारण तिला पहिल्या दिवशीचा तो क्षण आठवतो ज्याच्यामध्ये खूपच मोठा गोंधळ झालेला असतो. तिथे शत्रूने तेजूची वाट लावलेली असते आणि ती बेशुद्ध होईपर्यंत तिच्यावरती अत्याचार केलेला असतो आणि आताही तेच घडणार हे तेजूला माहिती असतं. तेजू म्हणत असते की तो माणूस राक्षस आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तेजू बेशुद्ध पडते आणि ती खाली पडलेली असते. आवाजाने शालन मालन धावत येतात आणि त्या विचारू लागतात की काय झालं काय झालं, तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. मग शालन पाणी घेते, ते तोंडावर मारते आणि तिला जागा करते. ती म्हणत असते की नाही, मला हे लग्न नाही करायचं असं म्हणत ती बोलत असते. ती म्हणत असते मला नको आहे हे लग्न, मला जायचं आहे माझ्या दादासोबत, मला नको आहे, तो माणूस राक्षस आहे, तो मला खाऊन टाकेल असं ती बोलत असते. आणि इकडे शालन आणि मालन या दोघींनाही धक्का बसलेला असतो. तेजू मात्र तापाने फणफणलेली असते. शालन आणि मालन दोघेही म्हणू लागतात की आता काय करायचं, या तेजूची कशी समजूत घालायची आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेव्हा मालन म्हणते तुर्तास आता तरी आपण तिला आपल्या बेडरूममध्ये नेऊन ठेवूया, पुढं आपल्याला बघता येईल असं म्हणत शालनने आता तेजूला जवळ घेतलेलं आहे. ती खूप घाबरलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या आणि तेजू निघालेले असतात आणि ते इकडे सूर्या आणि तुळजा निघालेले असतात. सूर्याला खूप राग आलेला असतो आणि मग तेजू एका ठिकाणी सायकल थांबवते आणि त्याला म्हणू लागते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. सूर्या म्हणत असतो की तू देव माणसावर आरोप करत आहे, तुला कळतंय का? अगं डॅडी म्हणजे काय डॅडी नाहीत, फक्त माझ्यासाठी देव माणूस आहेत. कुठल्याही नडी अडचणीला ते माझ्या कामाला धावून येतात. तर असं तो बोलत असतो आणि डॅडी एवढे चांगले आहेत तर तू त्यांच्याशी असं का वागते, हा सूर्याचा आरोप असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा बोलत असते आणि इकडे तुळजा मात्र विचारच करत असते. सूर्या तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण तुळजाला ऐकून नसतं घ्यायचं. तुळजा म्हणते की बस मला एकटीला राहू दे असं म्हणत तुळजा आता तिथून रागाने निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजाला टेन्शन आलेलं असतं आणि त्या टेन्शनमध्ये अंधाऱ्या रात्री तुळजा रस्त्याने एकटीच निघालेली असते. सूर्या पण इकडे काळजीत पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.